नमस्कार सगळ्या बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एक असणारी महाभारताचं मूळ सांगते। तुम्हाला कशावर माहिती आहे, ऐकलेलं आहे म्हणून सांगू लागलेले आहे। कारण कसं आहे, कुठंतरी काही कारण असतं, कुठं कार्य असतं। कारण झाल्याशिवाय कार्य होत नाही, कार्य झाल्याशिवाय कारण होत नसतं, असं असतं त्याच्यातलं। म्हणून असणारी एक गोष्ट पैकी आहे म्हणा, पण पुढे आहे त्याच्यामध्ये सगळ्या ग्रंथांचे अधिकारी असं आहे। पण ती गोष्ट सांगितल्यावर सांगते अजून तुम्हाला मी असं सांगू लागलेली आहे। अशी या ठिकाणी बोलायली ऐका। एकदा काय झालं, एक राजा होता आणि त्या राजाला यज्ञ करायचा होता मोठा। म्हणजे बरेच यज्ञ, राजस्व आहे, असे यज्ञ, अश्वमेध आहे, बरेच असणारे यज्ञ आहेत। यज्ञाचे नाव वेगवेगळे आहेत ना। असे असणाऱ्या त्या राजानं राजस्व यज्ञ करू लागला होता। पण करायला यज्ञ 88,000 ऋषी बोलावले, 56 देशीचे राजे बोलावले, सगळे काही बोलावले, सगळे असणे तयारी केली त्या राजानं। आणि असणाऱ्या यज्ञाचा ऋषी मुनीनं सगळे ते असणार, हे लक्षात घ्या, हे सांगायचं मुद्द्यात। कारण कुठं काही असणार दैवता बोलवायचं असते तर, कारण सगळ्या दैवता चामुंडा देवी, तर देव, ऋषी, अजून असणारे सांगितले इंद्र, सगळे देव येत असते। 33 कोटी देव, सगळ्या चामुंड्या, सगळे येत असतं असं यज्ञाच्या कामामध्ये। कारण त्यांना ब्राह्मणाच्या मुखानं आव्हान करीत असते तर, म्हणजे ते सुपाऱ्या मांडते, कुठं पाण्याचे घट भरून ठेवते, कुठं काही असं केलेलं असतं। थोडक्यात सांगायचं पाटावर, कारण सगळ्या सुपाऱ्या असतात ना त्या दैवातच असतात। त्या सुपाऱ्या नसतात, ते त्यांच्या नावानं मांडलेल्या असतात। असं असणार त्या ऋषीमुनीने असणारा यज्ञ करता राजाच्या घरी आणि सगळी तयारी केली। सुपाऱ्या मांडणं, पाण्याचे घट भरून ठेवणं, कुठं असते ते तिथं ठेवणं, असं सगळी तयारी केली। पण ऋषीने काय सांगितलं होतं त्यांना की बाबा राजा, तुम्ही करायला खरं राजा सरकार, पण तुम्ही पुढचं पहा बरं का। तर ते म्हणजे काय पुढचं असं सांगितलं, म्हणजे कार्य करायला बाहेर जायचं नसतं, आणि गेला तरी दक्षिण दिशेला जाऊ नका, ही माहितीच सांगितली बरं का त्या ऋषीनं। तर बा राजा, तुम्ही करायला यज्ञ तर तुम्ही का नाही ऐका सगळ्याचं। ते म्हणला बरं ऐकतो म्हणला। मग म्हणले बा, तुम्ही यज्ञाची सगळी सामुग्री केली, एके दिवशी यज्ञाला सगळं बसविलं, आव्हान केले सगळे देव। हेही एके दिवशी झाला, पहिला दिवस झाला। पण राजाला सांगितलं होतं की असं असणार, तुम्ही कुठं जाऊ नका। पण राजानं ऐकलं नाही, कारण कर्मानं अनुसरून बुद्धी असते। कर्म नीट नसलं तर बुद्धीचा पालट होत असतो माणसाला। त्याप्रमाणे काय झालं, मग ते असणारा राजाला जाऊ नको त्यांनी सांगितलं होतं ऋषीनं, राजा बाहेर जाऊ नका राजेश्री, तुम्ही गेलात तर दक्षिण दिशेला जाऊ नका। दक्षिण दिशेला गेलात तर तिथे एक तुम्हाला स्त्री मिळत, तिला बोलू नका। तिला बोललात तुम्ही तर तिला बरोबर घेऊ नका, बरोबर घेतलं तर घरला आणू नका, घरला आणलं तर ती काही म्हणली तर ऐकू नका। इथपर्यंत सांगितलं होतं ऋषीनं। ते चांगलं नाही, कारण तुम्ही म्हणता कोणाला ऋषीमुनीला आजही कळत आहे हो, तुमची भरवशी नाही। कारण ऋषीमुनी आज त्यांना असणारा त्यांचे आकारच असते, तसे मंत्रच असते त्यांना, तशी विद्याच असते त्यांची। कारण त्यांना भूत भविष्य वर्तमान सगळं कळत असतं। पण आपली श्रद्धा बसत नाही, ते विषय वेगळा आपल्या श्रद्धेचा। आजकाल फार झाले तकुली सगळं, कारण कुठला सत्याचा विचारच राहिला नाही। कारण सगळे खोट्यालाच अनुमान देते, सगळ्या खोट्याकडंच लक्ष आहे। मग आता काय करायचं त्याला। पण झालेल्या घटना आहेत त्या खोट्या नाहीत, त्याला खोटं मानू शकतच नाही कोणी। सत्य झालेल्या आहे, कुठं अनुभव आहे। कारण कुठं पाहा तुम्ही, कुठं काही आहे। आता मी जास्त बोलत नाही, कुठं गरम पाणी आहे, कुठं गार पाणी आहे, कुठं कुंड आहेत, कुठं आहे ना। आपण प्रत्यक्ष यात्रेला गेल्यावर तरी बघतोच ना, तशी सत्य घटना घडलेली होती ती। राजानं जेवढं करून येतं दक्षिण दिशेला गेला, तिथं बाई भेटली, तिला बोलला, घोड्यावर बसू नका सांगितलं, घोड्यावर बसला, दक्षिण दिशेला गेला, तिथं बाई भेटली, त्या बाईला बोललं, आणलं। ती बाई यायचं म्हणजे तिला घरला आणलं, घरला आणून तिचं असणारा बसला घेऊन तिला, म्हणजे जास्त सांगायचं नको। बसल्यावर मग आता रात्र झाली, एके दिवशी ती असणार, ती आता ती वेशाच असणार कोणतरी, अगर प्रालुब्ध म्हणा, आता काय असन ते असन, मी तरी इतकं बोलू शकत नाही। मग ते राजा झोपल्यावर ती रात्रीचं काय करली, ती बाई म्हणली मला पाणी प्यायचं। ती स्त्री म्हणली, आता राजा कसं ते तारुण्यात फार मुसमुसी असते माणसाला, कारण तारुण्यामध्ये माणूस वेगळंच असतो।
जेव्हा असणार काय आमचे आहेत म्हणणं की म्हातारपणी सगळं कळत असतं, पण म्हाताऱ्या झाल्याला अनुभव असते, सगळे अनुभवची बोलत असते. ते म्हातारी मुगी बोलत नसते कोणी. पण आजकाल समजा नाही म्हाताऱ्यांचं काय ऐकायचं ना, काय आमचं काय त्याच्यात चाललं नाही. येथे काय बा कोणाची केली तुमची आणि तुम्ही केली, आम्हाला काय करणं त्याच्यामुळे. कारण पण म्हाताऱ्याला असे ठोके बसलेले असते, त्याच्यामुळे ते सांगते समजावून. पण त्या राजानं सांगितलं पे पाणी एखाद्या भिंगीतलं, कारण ते घट मांडलेले असतात ना, त्याच्यामध्ये देवाला बोलावलेलं असतं, अनुसरून असते. गंगा भागीरथी सगळे देव असते, कारण चामुंडा 33 कुठे असतात, सगळं इंद्र असणारे, सगळे ऋषी मुनी सगळे असणारे त्या ठिकाणी असतात. मग ते आले, तिनं एका भिंगीतलं बाबा पाणी पेलं. बाबा पेलं पाणी झोपले की 18 ब्राह्मण मेले, थोडे नाही 18. अरे राजा सकाळी उठला तर सगळे ब्राह्मण मरून पडले. काय झालं कसं झालं, काय झालं कसं झालं, विचार मोठा पडला. यज्ञ करायचा मांडलेला, काय झालं कसं झालं पाहिलं. मग आता याच्यात असतेच ना कोणी शहाणे त्याच्यामध्ये. म्हणजे राजा तुला काल सांगितलं होतं, तू जायचं नव्हतंच तिकडं. बरं म्हणले असू दे, आता काय करायचं त्याला म्हणले. आता मग ते यज्ञ राहिलाच ना, राहिला तसाच ते सगळं त्याची सांगाता तशीच झाली. पण आता राजाच्या मागं 18 ब्रह्महत्या लागली, याची काय वाट लावायची, लावावं लागेल ना काहीतरी. कारण माणसाला पाप मागं लागले म्हणजे चांगलं असतं का माणसाचं पाप, त्याप्रमाणे असणारा. राजा विचारू लागला, राजा चिंताक्रांत झाला, राजा दिलगीर झाला, राजाला दुःख झालं. सगळे ऋषी मुनी व्हायला लागले, बाबा राजश्री तुम्ही असं करायचं नव्हतं, कसं केलं राजन तुम्ही असं करायचं नव्हतं, असं कसं केलं. पण राजा गप्प बसला, काय करेन आता, होऊन गेलं. 18 ब्राह्मण मेले. 18 ब्राह्मण मेल्यावर मग आता एक ऋषी पुढे झाले. पुढे काहीतरी कुठंतरी तोडगा असतोच बघा, काय तोडगा असल्याशिवाय काही नसतं. कारण कुठंतरी आपल्याला कोण्याही गोष्टी संसारात परमार्थात चौकट तसंच असतं. त्याप्रमाणे असणारे एक ऋषी आले, त्यांनी सांगितलं राजा आता तुला 18 ब्रह्महत्या झाल्यात. हो म्हणले आता झाल्यात तर खरं. मग याचं काय करावं लागेल म्हणले, याचं असणारे ते सांगतेच ऋषी म्हणे, ती ऐकावं लागेल तुला. बरं म्हणलं ऐकतो म्हणलं. कसं ऐकायचं पण लक्षात आणा, कारण 18 पडदे बिब्याच्या तेलात ती बुडवायची कपडे, आणि 18 पडद्याच्या आड ते सांगणारा बसायचा, आणि 18 पडद्याच्या अलीकडं ऐकणारा बसायचा. इतकं ते अवघड होतं. बिब्याच्या तेलात ते पडदे बुडे सगळं केलं. आता राजा स्वतः काय कमी, राजा बोले धडाले सगळं काही केलं राजाने. थोडक्यात थोडकं सांगायचं, ते पडदे बुडविले, बिब्याच्या तेलात बुडविले, ते पडदे दिले, त्याची ग्रंथाची तयारी केली, ते वाचण्याची तयारी केली, ऋषींची तयारी सगळं केलं. कारण आता झालेली काहीतरी निरपावं लागतं ना ते कुठलं तरी झालेलं. त्याप्रमाणे असणार. मग राजाने तयारी केली. राजा 18 पडवाच्या अलीकडं राजा बसला, आणि 18 पडवाच्या पलीकडं ते ऋषी बसले, सांगणारे ऋषी बसले, सांगू लागलेले. जेव्हा जेव्हा ते असणारे ऋषी सांगू लागले, एक एक पर्व घेतलेले, त्याच्यात पर्वामुळे सांगायले तुम्हाला. ते पर्व एक झालं की ते आपण मग त्या पांढरा चुक्क बिब्याच्या त्याला बुडविलेला कपडा पण पांढरा चुक्क व्हायचा. म्हणजे एक ब्रह्महत्या नासली, असं झालं बघा. म्हणजे असे 18 पडवे केले, 18 ब्राह्मण मेले, 18 पडवे केले. ते 18 पडदे असणारे तसेच ऐकले, आणि सगळी चक्क झाले. राजाला उपरती झाली ना, राजाला चिंता झाली. उपरती झाल्यावर कारण कसं असतं, पाप कशानं जातं माणसाला, पश्चात्तापाने शुद्धता. पश्चात्ताप व्हावं की अरेकडे माझ्याकडून हे व्हायला नव्हतं पाहिजे, झालं, आता परमेश्वरा तू माफी कर, असं पाहिजे ना. त्याला काय होतंय, त्याला काय होतं ते बघून घ्या, काय होतंय ते आम्हाला माहीत नाही, झाल्याशिवाय राहत नाही, सत्य घटना आहे त्या असे असणारे. मग एक पडदा झाला चांगला, एक ब्रह्महत्या गेली. मग ती असणारे दुसरी पडदा केला, दुसरं झालं, तिसरी झाली, चौथी, 18 झाले. 18ही ब्राह्मण उठले. व लक्षात आणा गोष्ट, 18ही ब्राह्मण उठले. पण त्या ग्रंथाच्या आधारानं म्हणा, त्या ऋषीने केलेलं होतं म्हणा, त्याच्यानं ते सगळं काही तयार झालं. ते जे असणार आपण म्हणतो ना महाभारत ते महाभारत आहे. कारण महाभारताचे 18 पर्व आहेत. ते 18 असणारे पडदे शुद्ध झाले, आणि 18 असणारे ते ब्राह्मण उठले. मग त्या राजाला शुद्ध वाटलं. असे असणारं ते महाभारत जे घडले ना, ह्याच्यापासून घडलेलं महाभारत. पुढे कोणी लिहिलं, काय लिहिलं, ते पुढचा विषय पुढे आहे, त्याच्यामध्ये लिहिलं. मग ते भागवत लिहिलं. तर आजही तुम्ही महाभारताचं एखादं पर्व जरी ऐकलं तर आपल्या मागले दोष जातात. कारण ग्रंथ कसे येतं, दोष जाणारे येतं. ग्रंथांचं साधन करणं फार अवघड आहे, कारण ऐकावं लागतं. पण ऐकलं तर कसं ऐकावं लागतं, रोम कारण चित्त देऊन.
कारण आपण असल्यावर ते सांगतात कीर्तनकार की आपण तिथं पोथीला बसायचं आणि घराला झटके देऊन यायचं किलूप लागलं का नाही वातीचं. कारण काय केल्या वाती आणि काय ऐकलं माती आणि सांभाळलं कोण नाती. काय उपयोग असल्या करण्यात उपयोगच होत नाही ना. कारण काहीतरी असणारा काही थोडा लागपाट काही चित्तरी स्थिर तर ते आपल्या इथं मुरतं. नाही तर काय उपयोग आहे त्याच्या करण्यामध्ये. कारण तसं नाही. आपण जेव्हा काही ऐकलं तर आपल्याला पुन्हा ते सांगता यावं इतकं ऐकावं लागतं बघा. मग याच्यावर असणारे काय आहे ते याच्यावर हे पर्व जे घडलेत ना महाभारताचे ते असे घडलेले आहेत पर्व. मग पुढे सुप्त पर्व आहे, कीचक पर्व आहे, असे बरेच 18 पर्व आहेत. मला काही नाव इतकी येईना सांगता पटकनी. तर असे 18 पर्व जे घडलेले ते महाभारत घडलेले आहे. आणि महाभारताचे श्लोक किती आहेत कारण याचे रामायणाचे श्लोक कसे आहेत आणि महाभारताचे त्याची वर्णन आहे. कारण 1.25 लक्ष भारत केले निर्माण. महाभारताचे 1.25 लक्ष श्लोक येतात. आणि आपलं रामी जे कसं रामायण कसं आहे कारण त्यांचं असणारं त्या जे वाल्मिकाने लिहिलेले त्याही रामायणचे श्लोक आहे. कारण पहिलं संस्कृत होतं प्राकृत नव्हतं. आपल्या नाथाने आपल्याला बरंच करून ठेवलेलं आहे. कारण नाथाला लोकांनी काशीला नेऊन शिक्षा दिलेली कशामुळं की तुम्ही प्राकृत भाषा कशी करायला अशामुळं झालेलं आहे. असे ग्रंथ झालेले आहे. या ठिकाणी पूर्ण विराम. गोपाल कृष्ण भगवान.